काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? तर प्रतिक्रिया माझ्या अशी आहेत की जनतेची तीव्र भावना लक्षात घेऊन आम्ही पहिले दिलगिरी व्यक्त करतो. 2-3 दिवस पैसे भरण्यामध्ये थोडीशी उशीर झाला. त्याच्यानंतर आम्ही आजची जे पेपरला बातमी आहे की लोह्याचं असं आणि कंधारचं असं कसं. कंधार लोहा बंद होता, त्याचं फिडर दुसरीकडे, आमचा फिडर बंद होता. आमचा कंधार शहराची लाईट 2 दिवसातच आली. लिंबोटी धरणावरची जे होती ते बंद केली होती. त्याच्यासाठी आम्हाला उशीर लागला. असं ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, नगरपालिकेनं थकबाकी थकवली आणि एवढ्या मोठे रक्कम आहेत, लाखाच्या मध्यात वरच्या रक्कम आहेत. असा होण्याचा प्रकार असा होण्याचा प्रकार असा आहे की 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय काळ होता. बिल 5 लाख रुपये यायचं, प्रशासकाने 1-2 लाख रुपये भरले, बाकीचे थकीत राहिले. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या अगोदर कंधार नगरपालिका एकमेव अशी होती की आमच्याकडे कधी थकबाकी राहत नव्हती बॉडी असेपर्यंत. बॉडी नसल्यामुळे थोडस दुर्लक्ष झालं आणि मार्च यांचं ते वेळ बघून तरी ते वसुलीसाठी त्यांनी केलेला प्रकार आहे. तुम्ही म्हणता जोपर्यंत कार्यकारिणी कार्य करत होती तेव्हा नगरपालिका प्लसमध्ये राहत होती, थकबाकीमध्ये होती. फक्त नगरपालिकेमध्ये कार्यकारिणी होती, परंतु नगरपालिकेचं प्रशासन काम प्रशासन कोण करत होतं, त्याच्यात अधिकारी होते. मग अशा अधिकाऱ्याच्या कारभाराबद्दल आपण कार्यभार सुटल्यानंतर काय चौकशी केला किंवा काय माहिती आपल्या हातावर लागली? तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही जे ठराव मांडले, आपल्या घरपट्टी बद्दलचा असो, नळपट्टी बद्दलचा असो, की थकबाकीचे शॉपिंग सेंटरचे जे लिलाव पद्धती म्हणजे 276 चेक डुप्लिकेट झाले. त्याचा ठराव घेतला आम्ही त्याच्यावर कार्य करा म्हणून, आणि कारवाई आजपर्यंत का केली नाही म्हणून तेही विचारलं. त्याच्यावर एक समिती गठीत केली त्यांनी. आता पुढच्या मीटिंग मध्ये ठेवतील ते. नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत. मागच्या पंचवार्षिक मध्ये पण असंच झालं होतं. लोकांमध्ये आता ती चर्चा आहे, मागच्याच 5 वर्षांची वेळ पुढे 5 वर्ष आमच्यावर येणार काय? मार्च सुरू झाला, संपत आला, पाणी बंद झालं. लाईटचं काय ते काय जनतेला काय समजलं, विश्वासासाठी काय समजलं? मागच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोणताही एक वर्ष कोणताही एक ठराव झाला नव्हता. मागच्या मीटिंग मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सर्व ठरावाला मंजुरी दिली, एका ठरावाला सोडून. आता ते एक ठराव कोणता सोडून दिले ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हिंदी विभागाची भेट घेतली, तो आताचे नगराध्यक्ष आणि सीओ महाशय दोघांनी ते ठराव समज करून घेतला, पास करून घेतला. सर्वानुमते कॅन्सल केलेला ठराव. आता मागच्या मीटिंग कायम करण्याच्या विषयामध्ये विषय येईल, तो तुम्हाला मी बोलवणारच आहे त्याच्यामध्ये डिटेल सांगायला. आमच्याकडून एकही शब्द आम्ही 2 पाऊल पुढे जाऊन त्याला सहकार्य करणार आहे. आपण बघितले असतात, त्यांनी सांगायच्या अगोदर MSCB मध्ये आम्ही स्वतः जाऊन आमदार साहेबांनी स्वतः फोन लावून अजून 5 लाख रुपये भरायला सांगितले. लिंबोटी वाल्याला बोलले, कंधारवाल्याला बोलले. एका दिवसाच्या आत कंधारची लाईट चालू झाली. आपला सुलतानपुरा, छोटी गल्ली, नळगे गल्ली, दर्गापुरा आणि हातेपुरा इकडलं पाणी सुरू झालं. लिंबोटीहून जे का पाणी सप्लाय होती ते बंद होता 2 दिवस. सभागृहातली राजकीय कुरबुरी काही असते, पण लोकांना एक आश्वासन काय देणार विकासासाठी? मी याच्या अगोदरही बोललो, आजही बोलालो, आम्ही 2 पाऊल पुढे यायला तयार आहोत, पण समोरच्या माणसाने यायला पाहिजे ना. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. स्वतः अध्यक्ष जाऊन उद्घाटन करायला आमच्या 13 लोकांना माहिती नाही, बोलवलं बी नाही, तरी आम्ही बोलत आतापर्यंत काय तुमचा प्रश्न सांगितला म्हणून बोलालो मी. तेही बोलत नव्हतो, तेही विचारत होतो तिथं. म्हणजे विरोधासाठी विरोध करायचाच नाही आम्हाला, पण समोरच्या माणसाने काहीतरी जाण ठेवली पाहिजे, त्याची जाणच नाही. तो साधा तुम्ही प्रश्न आम्हाला, मला तर असं वाटतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांना पटापटाच्या माणसालाच प्रश्न विचाराल. तुम्ही
प्रश्न सत्तेला विचारला आणि जातो. सत्तेत नाही ना हो मी, नगरपालिकेत सत्तेत आम्ही नाही. आमदार साहेब तुमचे आहेत. आमदार साहेब ते राज्यात सरकार तुमचं आहे. राज्यात आधी त्या आमदार साहेबांना जे प्रश्न विचारतात ते त्यांना विचारा. हे प्रश्न कसे, हे सत्तेमध्ये मी स्वतः नाही, उपाध्यक्ष साहेब 2 नंबरचा आहे. प्रशासन का कुणाचं असू शकतं? प्रशासक काळे शिव आणि तहसीलदार असं कसं मला ते शासनाचं त्याच्यावर कोणाचं बजेट हे असते ना त्या नियंत्रण असते ना, कोण नाही म्हणत तुम्ही जबाबदारी आहे ना. त्यावेळेस मला हा माळेगावच्या लाईटचा एक कोट्यावधी रुपयाचं बिल होतं. तिथली लाईट बंद केली होती, परंतु आमदार साहेबांनी मध्यस्थी करून ती एका दिवसामध्ये लाईट उठली. परंतु कंधार शहराच्या पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना 4 दिवस लाईट कट होती. त्यामध्ये आमदार साहेब म्हणजे 4 दिवस का याच्यामध्ये आग लागतात. दुसऱ्या माळेगावचा प्रश्न मी दुसऱ्या दिवशी फोन केला साहेब. आमदार साहेबांनी स्वतः दुसऱ्या दिवशी फोन लावला. 5 दिवस कंधार त्यांनी साहेब ऐका ना, जे आपण पैसे भरतो म्हणले होते ते पैसे आम्ही आरटीजीएस मारले. आरटीजीएस त्यांना 2 दिवस भेटलंच नाही, त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. उशिरा केल्यामुळं ते 2 दिवस झालं नाही, त्यामुळे 2 दिवसाचा त्रास आपल्याला घ्यावा लागला. त्याच्याबद्दल सर्वांचे गाव शहराच्या सर्व नागरिकांचे तुमचे मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो त्याच्याबद्दल. त्या बँकिंगच्या अडचणीमुळे झालं ते. पाटबंधारे कट केलं, शीट केलं, हो त्याचं काम लगेच एबीसीबी लगेच कट केलं. ते म्हणजे का देखशील का तू लगेच बंद करून टाकलं. नाही आमचं असं मला सांगितलं. पाटबंधारे पण शीट केली, तुम्ही कंधार शीट केलं त्याचं दोघंच आहे. त्याचं कंधार ऑफिस शीट केलं, 2 लाखाच्या तलवारीमध्ये कोड वाद झाला. म्हणजे सील करायला गेलो होतो आम्ही, परंतु आमचं येणं बाकी आहे 80,000 फक्त, आणि त्यांचं येणं बाकी आमच्याकडे आहे 62 लाख रुपये. आणि ते 62 लाख रुपये असे आहेत की त्याच्यावर व्याज जास्त लावून देणे. हिशोब नंतर करता येते, ते कुठे जाणार नाही. आभारी योजनेच्या अंतर्गत दंड आणि अधिवास हा महाराष्ट्र सरकार माफ करते. अशा पद्धतीची प्रक्रिया चालू असताना सुद्धा पाटबंधारे एवढं कसल्या भीतीला जाते. म्हणजे हे कोण बघायला पाहिजे? सत्ताधारी. अहो ते सांगितलं मला तुम्हाला माहिती, पहिल्या मीटिंग मध्ये ते सगळं सांगितलंय. तर मी तर घेऊन जाऊन टाकतो, अध्यक्षाला घेऊन जाऊन दाखवावं लागेल ना. त्याने असं सांगू त्याला. मी आता आवाहन करतो, अध्यक्षांनी यावं, आम्ही सोबत जातो, आमदार साहेबांना घेऊन जातो, सगळं बिल भरायची सोय लावतो आम्ही. म्हणण्यात पाण्याबरोबर यावर स्वच्छतेच्या समस्या वारंवार येत आहे. आता इतक्या उन्हाळ्यामध्ये महाराणा प्रताप चौकातली जर नाली कुठून रस्त्यावर येत असेल तर मग पावसाळ्यात कसं व्हायचं? साहेब करायचं होतच नाही. कंटिन्यू उत्तर द्या. मागासवर्गीय वस्तीमध्ये अनेक ठिकाणी तुमच्या घंटागाड्या जात नाहीत, कर्मचारी जात नाही. आणि दुसरा ऑब्जेक्शन आमचा असा आहे, जे इथं परमनंट लोक आहेत ते काही लोक दुसऱ्या लोकांना त्यांच्या ठिकाणी काम करून घेतात. याच्यावर एक नगरपालिकेचा वचन नाही, काय सांगणार? नगरपालिकेचं आता नवीन टेंडर काढलंय संकद्रेचा. पहिल्या जे प्रशासकाच्या काळामध्ये होता ते कमी माणसाचा टेंडर होता आणि कमी पैशाचा होता. 4-4.5 लाख रुपयामध्ये सर्व गाव साफ होत नाही, माणसं कमी होती. आणि पहिल्या मीटिंग मध्येच गणपतीचा आता टेंडर निघालेलं आहे, आले टेंडर. 1 तारखेला त्याचं आपलं हे भेटल, 2 तारखेला मीटिंग मध्ये, आणि सुरळीत काम होईल. शहरात येणारा मुख्य रस्ता शेळी बाजार ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणच्या धुळीमुळे अनेक लोकांना त्रास होत आहे, प्रशासनाचे त्रास होत आहे. यावर आपण एखादा 3 टाइम पाण्याचे टँकर तर फिरवणार का लोकांच्या समस्येसाठी? तुम्हाला सांगतो, सध्या आम्ही टँकर घ्या म्हणून आता हे राजकारण होईल म्हणून मी बोलला गेलो विषय ते. टँकर घेऊन पाणी सप्लाय करा म्हणून हे नगरपालिकेला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितले. त्याला 1.5 महिन्याच्या वर झाला, आतापर्यंत त्यांनी घेतले नाही. पाणी टाका, पाणी टाका. रस्त्यावर 3 टाइम नवीन घ्या म्हणून त्याला सांगितले, पण 1.5 महिन्यापासून घेतले नाही. आल्या नाही का? आता तुम्हाला काल जे आम्ही टँकर सप्लाय केलो ते प्रायव्हेट टँकर आमचे दिले, नगरपालिकेचे टँकर नाहीत ते. नाही ना, कुठं खटक आलो नाही. आज ते पाण्याचा विषय आज
तुमच्याकडूनच आज माहिती झालं ते प्रयत्न करून करू पाणी टाकू पोरांचं तुमचंच पूर्ण पाणी आहे. पाणी पाणी करू का तुमचे आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांसोबत चर्चा झाली ते रस्ता एक